हाय गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 344वा दिवस आहे. तर चला, आज आपण दुसरा ट्रायपॉड घेतलेला आहे कारण की आपल्याला आज सर्किट ट्रेनिंग करणं आहे. सर्किट ट्रेनिंगसाठी थोडासा व्ह्यू वरतून लागतो त्याच्यामुळं. तर चला, कसा आहे ट्रायपॉड तो मागच्या वेळेस आणला होता, बघू आपण. तर टाकू आपण. आज आपण काय केलं, ट्रायपॉड आणला, दुसरा ट्रायपॉड आणला ना. त्यासाठी आज सर्किट ट्रेनिंग आहे आपली. सर्किट ट्रेनिंग म्हणजे त्यासाठी काय आहे, हा छोटा ट्रायपॉड आपला. छोट्याने काय होतं, खालून शूट होतं, असा वरतून शूट झाला पाहिजे असा लेवलनी. मागच्या वेळेस आपण एकदा आणला होता. चला, तर चला आता काय करू, तयारी झाली, आता वॉर्मअप करू. वॉर्मअप झाला तर अर्धी 50% बॉडी गरम होते आपली आणि नंतर अर्धी 50% आपण रनिंगनी करतो. तर चला. वॉर्मअप झाला कंप्लीट. आता काय करू, जॉगिंग करायची आपल्याला. तर आपला मेन हे ग्राउंड आहे, इथं जॉगिंग करू आता आपण. हे भूषण आलेलं आहे इथं. तर इथं बेस्ट आहे, आपलं आपलं काम धुकून जातं इथं. तर दुसरीकडे बनवायचं होतं आपल्याला, पण पलीकडे कसं आहे, तिकडं बनवलं ना जास्त डोळ्यात येतं. तिथं आलं ना, मग लई बाकीची पोरं येते आणि दुसरे लोक येऊन जाते मग तिथं. आणि मग हे प्लॉटिंगवाला आपल्याला मना करून टाकन. त्यापेक्षा कसं आहे, आपल्या याच्या बेसिकमध्ये पर्सनलमध्ये आपलं छोटा ग्राउंड बरं आहे. या गोष्टी मग आपण इथंच बनवलं तरी उखरलं. तर काय करणं लागेल, एक दिवशी येऊन आपल्याला थोडंसं फावडन ते आणून थोडंसं राऊंडमध्ये इकडचं राऊंड आणि तिकडचं राऊंड ओके करणं लागेल. ते ओके झालं ना, मग आपलं परफेक्ट होऊन जातं. तर चला, कारण नाही आलं अजून. आता 50% वर फ्री झाली. आता रनिंग 50% करून आणि आजचा वर्कआउट काय मग ते बघू आपण. चला.
जॉगिंग झाली कंप्लीट आपली. आपण नॉर्मल कमी 6 ते 7 राऊंड मारले फक्त, कारण की आता आपल्याला आजचा वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग करायची आपल्याला. तर सर्किट ट्रेनिंग आपण याच पट्ट्यावर करू. इथं ते मला दाखवतो बघा. पलीकडचा पट्टा तर नाही, ह्यो पट्टा प्लेन आहे, पलीकडे खराब झाला पूर्ण. तर चला आता याचे आपले कमीत कमी 4 ते 5 रेग्युलरमध्ये इव्हेंट असते आपले, तेवढे करू आपण. तर आणि सर्किट ट्रेनिंग हे मेन गोष्ट आहे. सर्किट ट्रेनिंग काय करायची माहिती आहे का, तुम्हाला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, स्ट्रेंथ पॉवर वाढते तुमची प्रत्येक गोष्टीतली. कारण की आपले एक वर्कआउट नसतो ना, म्हणजे आपण दरवेळेस कसं एक वर्कआउट करतो, एक वर्कआउटचे मग प्रॅक्टिस करतो, त्याची पॉवर वाढते. म्हणजे आपण ज्यावेळी स्कॉट मारले ना, पायाची स्ट्रेंथ पॉवर वाढते. पण ह्याच्यात कसं आहे, ऑल ओव्हर बॉडीची वाढते. म्हणजे ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो तुमचा. आणि ते पण कसा होता, क्विक. हा वर्कआउट झाला का तो वर्कआउट झाला का हा, म्हणजे एक स्पार्कपणा पण येतो. आणि डायरेक्ट ह्या वर्कआउटून डायरेक्ट चेंज करायचं त्या वर्कआउटमध्ये. म्हणजे तुम्हाला जागेवर निर्णय घ्यायला लागतो. म्हणजे या वर्कआउटला बॉडी वेगळी काम करते, दुसऱ्या वर्कआउटला डायरेक्ट वेगळी बॉडी काम करते. तर ह्यासाठी ट्रेन पाहिजे तुम्ही. ह्याने काय होतं, तुमचा स्टॅमिनावर डिपेंड असतो. स्टॅमिना, स्ट्रेंथ पॉवर किती तुमची ह्याच्यावर तुम्हाला डिपेंड असतं. तुम्ही किती वेळ आणि किती सेट मारता, हे तुम्हाला 1600 मीटरमध्ये किंवा मॅरेथॉनमध्ये ह्याच्यामध्ये तुमची पॉवर दिसून देते. ते म्हणत नाही का, अरे आपण सोबतच पुढं पण तो थकत नाही अजून. ही मेन गोष्ट असते, स्ट्रेंथ पॉवर हीच असते मेन गोष्ट. तर चला आता काय करू, इथं सर्किट ट्रेनिंगचे सेट लावता आपण आणि मग सर्किट ट्रेनिंग करू. तर हे ट्रायपॉड आपण आणला आता सेट लावायला, बघू. तर चला सर्किट ट्रेनिंगचे सेट आपण लावतो. बरोबर, पहिली गोष्ट 1 2 3. वेट हे झाला. 1 2 4 सेट झाला. अजून एक सेट लावू आपण, फट्टा लावून लागणार. तर हे 4 सेट आहे. तर तुम्हाला दाखवतो बघा. पहिला आहे आपला, इथं ॲप्स मारायचे. दुसरं आहे स्किपिंग. तिसरं आहे स्कॉट. चौथा आहे इन आउट. आणि 5वं लेग वर्कआउट. आपण मागच्या वेळेस जसा मारला होता ना तो इथं. तर चला आपलं सर्किट ट्रेनिंग आहे ते चालू करू. सर्किट ट्रेनिंग कधी पण सेटमध्ये मारायचा. 4-5चा एक झाला त्याला एक सेट म्हणते. तर असे गॅप आणि गॅपमध्ये कधी 15 ते 20 सेकंदाच्या नंतर गॅप घ्यायचा आणि परत दुसरा सेट चालू करायचा. आणि तेच जे स्टार्टिंग एनर्जी असती ती शेवटला एनर्जी तीच ठेवायची कधी पण. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला
तर आपले सर्किट ट्रेनिंगचे 4 सेट कंप्लीट झाले आपले. तर काय करायचं, एक रेपिटेशन झालं ना 10 ते 15 सेकंदाचा गॅप घ्यायचा असतो, ते मेन आहे. कारण की पुढे बॉडी रिकवर व्हायला टाइम लागतो, बॉडी कूल डाऊन होते. आणि मग आपण परत पहिला जसा राऊंड मारला होता तर तसाच परफॉर्मन्स आपला दुसऱ्या राऊंडला राहतो. ही मेन गोष्ट आहे. आणि एक जेवढं तुम्हाला स्पीडमध्ये करता येईल हा वर्कआउट तेवढा स्पीडमध्ये करायचा असतो. तर चला, वर्कआउट झालं कम्प्लीट. नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. झाड लावला बघा तिकडं, ऊस पेटून द्याला. तर चला, आजचा आपलं सर्किट ट्रेनिंग झाली कंप्लीट. तर आपलं लास्टचा आपलं वर्कआउट आहे ते म्हणजे सपाटे. तर काल होते आपले स्किपिंग, तर आज सपाटे मारू. तर सर्किट ट्रेनिंगमध्ये लक्षात ठेवायचं, कमीत कमी 4 इव्हेंट घ्यायचे. 4च्या खाली पण नाही घ्यायचे, 4 घ्यायचे. जास्तीत जास्त
9च्या आत 10च्या आतमध्ये घ्यायचे, कारण की पण जास्त इव्हेंट असले तर जास्त पोरं पण पाहिजेत, तेव्हा मजा येते सर्किट ट्रेनिंगला. एकटा असलं ना 4 ते 5 इव्हेंट सफिशियंट आहे तुमचे. तर चला आता काय करू, सपाटे मारू. तर 20-20चे आपले 4 सेट कंप्लीट झाले. 4 सेट मारले आपण. तर सर्किट ट्रेनिंग मध्ये हप्त्यातून एकदा करायचं कधी पण. आता संडेला आपण थोडंसं वेगळा वर्कआउट करू. त्यासाठी सर्किट ट्रेनिंग आपण शुक्रवारीच घेतली. उद्या काय करू, उद्याचा कूल डाऊन आहे. मग संडेला थोडंसं हार्ड वर्कआउट घेऊ आपण. आम्ही बाहेर जाऊ, थोडंसं बाहेरचं प्लॅनिंग आहे. तर चला आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तिकडे कारण ते आपण सपाटे मारायला इथे येतो, आणि आपलं सध्याला सेटअप तिकडे लावलेलं आपण. ऊन बघा, ऊन दिसू राहिलं पण थंडी वाजू राहिली. चला ठेवतो काय काल म्हणतो. तर आपण आपला हा ट्रायपॉड आणला होता आपण. याने काय सर्किट ट्रेनिंगने थोडासा वरचा व्ह्यू होतो. ते आपला छोटा ट्रायपॉड आहे. छोटा ट्रायपॉडने याने कसं मग वरचा व्ह्यू होतो. आणि ह्याच्यातून आज दुसरा एक आपला फक्त स्ट्रेटवाला, तो पण कामाला येईल आपल्याला. माणूस ठेवणार नाही कामाला आपल्या.
तर वर्कआउट कोणता असू काही असू रोल एक्सरसाइज तर हमखास करायची डेली. हे काय होतं पाय जेवढे मसल टाईट झालेले असते ते सगळे लूज होऊन जाते. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.